Hello students, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. Today I am going to teach you Standard 5th. Subject is Environmental Studies Part 1. In that chapter is 4th Environmental Balance. So student, in this chapter what we will going to teach is what is mean by environment, what is food chain and what is the environmental balance. So these three things today I teach you. See, here is one picture. In this picture, one boy and one girl both are observing environmental or nature. So there is a task for you. You also go outside and observe like any microorganisms or how many types of living things in nature or non-living things in nature. So this is one of task for you. Now let's move ahead. What is mean of biodiversity? Biodiversity म्हणजेच जैवविविधता म्हणजे काय? The variety we see in all the living things that belongs to a particular area is called biodiversity of that place. म्हणजेच एखाद्या भागामध्ये आपण व्हिजिट केली असता किंवा भेट दिली असता त्या ठिकाणी जे सजीवांच्या मध्ये विविधता आढळते, the variety we see in all living things at a particular area is called as the biodiversity. म्हणजेच एखाद्या भागामध्ये जेव्हा आपण व्हिजिट केली असता तिथे सजीवांमध्ये जी विविधता आढळते त्याला जैवविविधता असे म्हणतात. So here we get what is definition of biodiversity. Now see how to study biodiversity. To study the biodiversity of a place, scientists make a large number of observations. They make these observations in different conditions such as a day, night and in different seasons etc. म्हणजेच या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी जे शास्त्रज्ञ लोक असतात ते मोठ्या प्रमाणावरती निरीक्षण करत असतात. ते निरीक्षण करत असताना वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची ही निरीक्षण सुरू असतात. म्हणजेच वेगवेगळी सिच्युएशन किंवा कंडिशन म्हणजे तर दिवसा रात्री असू दे किंवा वेगवेगळ्या ऋतूमध्ये अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते त्यांचे ऑब्झर्वेशन घेत असतात. They use a special device to make observation of living things that are found at great heights or depth as well as microorganisms. जेव्हा ते निरीक्षण करत असतात त्यासाठी त्यांना अशी स्पेशल असे डिव्हाइसेस म्हणजे काही वेगळी प्रकारची साधनं रिक्वायर्ड असतात. त्या साधनांचा वापर करून ते ग्रेट हाइट्स म्हणजेच उंचावरती जे सजीव आहेत त्यांची किंवा डेप्थ as well as मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमिनीमध्ये जे खोलवर आहेत प्राणी सजीव त्यांचे तसेच काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचे उंचावरती आढळणारे जे सजीव आहेत त्यांचे या सगळ्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्यांना काही स्पेशल डिव्हाइसेस यूज करावे लागतात. आता याचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो मायक्रोस्कोप. Observations of many scientists are brought together and studied again. Only when all such efforts are made over a long period of time can be sure of biodiversity of a place. Means जेव्हा हे जे ऑब्झर्वेशन किंवा ही जी निरीक्षणं आहेत ही सगळी निरीक्षणं एकत्रित केली जातात, पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास केला जातो आणि तेव्हाच त्या ठिकाणची जैवविविधता आहे किंवा प्रूव्ह केली जाते. नेक्स्ट कंटेंट इज द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजेच परिसर. The surroundings and the condition in those surroundings which affect the life of the organisms there are together known as their environment. या ठिकाणी आपल्याला environment ची डेफिनेशन मिळत आहे. The surroundings and the condition म्हणजेच आपल्या भोवतीचा परिसर आणि त्यामध्ये असणारे कंडिशन्स म्हणजे परिस्थिती या सगळ्याचा जो जीवनावरती परिणाम होतो किंवा या आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या कंडिशन्सचा किंवा लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स या सगळ्याचा एकमेकाशी जो काही संबंध आहे हे सर्वत्र एकत्रितपणे एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. तर एन्व्हायरमेंटची सोपी डेफिनेशन मी तुम्हाला सांगते. ऑल द फिजिकल सराउंडिंग्स ऑन अर्थ इज कॉल्ड ॲज द एन्व्हायरमेंट विच इन्क्लुड्स लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. सो हियर वी गेट definition of environment which includes many components such as the sunlight, air, water, soil, plants and animals. म्हणजेच हा जो आपला परिसर आहे किंवा आपण एन्व्हायरमेंट म्हणतो याच्यामध्ये लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. म्हणजेच उदाहरण देऊ शकतो सूर्यप्रकाश, हवा, पाणी,
माती, झाडे आणि प्राणी हे सर्व याच्यामध्ये इन्क्लूड्स होतात. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंड ऑन इच अदर. ते एकमेकावरती डिपेंडेड आहेत किंवा एकमेकावरती अवलंबून आहेत. देअर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असते किंवा आंतरक्रिया होत असतात. एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दिस इंटरॅक्शन. एन्व्हायरमेंटल सायन्स मीन्स पर्यावरण शास्त्र जे आहे, या पर्यावरण शास्त्रामध्ये जे काही लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये देवाणघेवाण होते किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही आंतरक्रिया होतात, या सगळ्याचा जो अभ्यास केला जातो तो एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यामध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल, हाऊ एअर अफेक्ट्स ऑन ॲनिमल, हाऊ एअर अफेक्ट्स ऑन plants or human. So all these studies can be done in environmental science. Look at the picture of the living and non-living things shown below. Here is given one picture. Discuss the mutual relationship between these various factors of environment. या ठिकाणी आपल्याला हे पिक्चर दिलेलं आहे, तर याच्यामध्ये परस्परांशी काय संबंध आहे असा विचारलेला आहे. So here is this picture. Here is a sunlight. Here is a rain, water, plants, some insects is there, animal. So, what is the mutual relationship? Because of the sunlight, water on earth gets evaporated. Due to this, make cloud, and in the form of rain, water again comes down to the earth. All the living things are dependent upon the water. So there is a mutual relationship between all these living and non-living things. Here is some insects which is dependent upon each other. Also, या ठिकाणी हे काही कीटक आहेत. हे कीटक एकमेकांवरती कशा प्रकारे अवलंबून आहेत हे मी दाखवलेले आहे. तसेच काही शाकाहारी प्राणी आहेत, काही मांसाहारी प्राणी देखील आहेत. मांसाहारी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांवरती अवलंबून आहेत. तसेच शाकाहारी प्राणी हे गवत किंवा झाडे झुडपे याच्यावरती अवलंबून आहेत. तर अशा प्रकारे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स याच्यामध्ये हे म्युच्युअल रिलेशनशिप आहे. नेक्स्ट कंटेनिंग द फूड चेन. फूड चेन म्हणजेच अन्न साखळी. Here is a one picture. Sunlight, grass, grasshopper and bird. So, by using sunlight, plants or grass can make their food old. This grasshopper is depend upon grass and this bird is depend upon grasswood. So, here is a one make a chain. This chain is called as a food chain. Here is a one picture. There are several links in this chain. If the links were to separate from each other, could they be called chain? No. Even though each link is a complete object, it is joined to the links before and after it. If any links comes loose, the chain is broken. या ठिकाणी ह्या ज्या साखळ्या एकमेकाला जोडलेल्या आहेत, त्यामुळे ही एक प्रकारची साखळी झालेली आहे. एक प्रकारची मोठी चेन झालेली आहे. जर यातली एक जरी कडी निसटली तर ती साखळी पूर्ण होणार नाही. ह्या ज्या कड्या आहेत, ह्या कड्या पुढे आणि मागे एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळेच ती साखळी पूर्ण झालेली आहे. इन अ फर्स्ट पिक्चर वी सी द सन, सम प्लांट्स, ग्रासहोपर अँड बर्ड. दे आर ऑल कनेक्टेड. हियर वी सी सन, ग्रास, ग्रासहोपर अँड बर्ड. हे they are connected. Each of the component plants, grasshopper, bird is a food for the next one. म्हणजेच पक्षी नाकतोडाला खातात, नाकतोडा गवत खातो, तर गवत हे जे आपले आहे हे अन्न सूर्यप्रकाशापासून मिळवतो. तर अशा प्रकारे ही एक चेन तयार झालेली आहे. या अशा चेन जे तयार होतात यालाच अन्न साखळी असे म्हणतात. Such a chain is called as a food chain. Each of these component is a link in this food chain. यातला प्रत्येक जो कॉम्पोनंट आहे किंवा प्रत्येक जो घटक आहे हा एकमेकांशी संबंधित आहे. Here is a one another example of food chain. Next is the food web म्हणजेच अन्न जाळे. One living things can be a part of a number of food chains that give rise to a food web in a nature. म्हणजेच एखादा सजीव हा अन्न साखळीतील
दुसऱ्या साखळीचा सुद्धा किंवा एखादा सजीव हा वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा जेव्हा घटक असू शकतो तेव्हा त्या ठिकाणी अन्न जाळे बनले जाते. The one living things can be a part of number of food chains. एखादा सजीव हा वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा जेव्हा घटक असू शकतो तेव्हा त्या ठिकाणी अन्न जाळे निर्माण होते. A food web formed by the interlinking of several food chains. Here is an example. Here is a grass. So 1, 2, 1, 2, 1, 2. So grass is the main living things which is a having number of it can be a part of number of food chains. म्हणजेच हे जे गवत आहे हे गवत आता या ठिकाणी आपण ही 1, ही 2, ही 3 ह्या 3 साखळ्या झाल्या तर याचा मुख्य पार्ट काय आहे तर गवत आहे. तर यामुळे या 3 साखळ्यांचा जो एक पार्ट आहे याच्यामुळे जे वेगवेगळे ह्या साखळ्या झालेल्या आहेत त्यालाच अन्न जाळे असं म्हटलं जातं. The most important food in food chain is plant. So the basic of food chain is plants. Every living things get its food from the environment. प्रत्येक सजीव हा आपलं अन्न निसर्गापासूनच मिळवत असतो. Many animals in the environment eat only plants. काही प्राणी असे आहेत की जे परिसरामध्ये किंवा आपल्या निसर्गामधले फक्त गवत खाऊन असतात किंवा झाडे झुडपे खाऊन असतात. Other animal eats the animal that lives on a plant. तर दुसरे जे मांसाहारी प्राणी आहेत ते शाकाहारी प्राण्यांवरती अवलंबून असतात. But the plants make their own food in the presence of sunlight using water and the carbon dioxide from the air. परंतु झाडे जे असतात ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या मार्फत तर सूर्यप्रकाशामुळे सूर्यप्रकाशापासून तसेच पाणी जमिनीमध्ये असणारे घटक आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड या सगळ्यांपासून ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. इट मीन्स दॅट प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. पहिल्यांदा म्हणजेच ही जी अन्न साखळी आहे या अन्न साखळीचा बेस जो आहे तो प्लांट्स आहेत किंवा झाडे आहेत. झाडे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात बाय युजिंग सनलाइट, वॉटर, कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. झाडे ही काही असे अॅनिमल्स आहेत ते फक्त झाडे खाऊन जगतात. तर जे मांसाहारी प्राणी आहेत हे मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांवरती अवलंबून असतात. अशा प्रकारे ती फूड चेन तयार होते. नेक्स्ट कंटेंट इज एन्व्हायरमेंटल बॅलन्स. देअर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट. अशा भरपूर प्रकारच्या अन्न साखळ्या आपल्या परिसरामध्ये आहेत. बिकॉज ऑफ दिस फूड चेन्स एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट द फूड इट नीड्स अँड देअरफॉर कंटिन्यूज टू लिव्ह. अशा ह्या अन्न साखळ्या आहेत त्यामुळे प्रत्येक सजीवाला त्याचे अन्न मिळते. Microorganisms living in the soil helps to process of decomposition of plant residues, dead animals and etc. म्हणजेच जे सूक्ष्मजीव आहेत मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात हे सूक्ष्मजीव डिकम्पोजिशन म्हणजे जे विघटनासाठी उपयोगी पडतात. कशाचे विघटन करायचे आहे तर जे कोलमडून पडलेली झाडे आहेत शिवाय जे मृत प्राण्यांचे अवशेष आहेत जे काही मलमूत्र आहे या सगळ्याचे विघटन या मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू केले जाते. As a result, substances that helps the grow of plants are formed and get added to the soil. तर याचा एक परिणाम काय होतो मातीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांमार्फत याचं विघटन केले जातं. या विघटनामुळे जे मातीमध्ये घटक निर्माण होतात ते वापरून जी झाडे आहेत ही झाडे ग्रो होतात किंवा त्यांची वाढ चांगली होते. That helps the grow of plants. Thus, plants use substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains adds these substances to the soil once again. पुन्हा झाडे जमिनीमधील जे काही घटक आहेत हे घटक वापरून उंच येतात किंवा वाढतात. जेव्हा ती कोलमडून पडतात किंवा प्राणी मरतात त्यावेळेला पुन्हा त्याचे डिकम्पोजिशन होतं. पुन्हा तेच झाडे ते घटक घेऊन वाढतात. ही जी सायकल आहे ही एक इम्पॉर्टंट सायकल आहे आपल्या निसर्गामधली. या ठिकाणी तसेच चित्र दाखवलेले आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीने झाडे वाढतात. झाडे काही शाकाहारी प्राणी असतात हे खाऊन किंवा झाडे कोलमडलेली असतात किंवा मृत
जे प्राणी आहेत या मृत प्राण्यांचे अवशेष हे जे जमिनीमध्ये मिसळतात त्यामुळे काय होतं तर त्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत या मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याचे विघटन करतात पुन्हा ते झाडांच्या वाढीसाठी उपयोगी पडतात अशा प्रकारचे हे एक नैसर्गिक चक्र सुरू राहते. Also living things get a continuous supply of water because of water cycle. तर जे काही सजीव आहेत पृथ्वीवरती हे जीव जगण्यासाठी त्यांना पाणी महत्वाचं आहे तर त्यासाठी एक वॉटर सायकल सुद्धा आहे किंवा जलचक्र सुद्धा आहे. जलचक्राचे सुद्धा इथं चित्र दाखवलेले आहे. जमिनीवरचे जे पाणी आहे हे सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ बनते त्याचे ढग बनतात पुन्हा त्याचे रूपांतर पावसाच्या मार्फत होते आणि पावसाचे पाणी जमिनीवर पडते पुन्हा त्या पाण्याचे बाष्पीभवन होते असे हे एक सायकल आहे. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर ब्रीदिंग अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड गॅस. सजीव हे हवेमधला ऑक्सिजन घेतात तर कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. प्लांट्स यूज दिस कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड. तर हे जो हवेतील कार्बन डायऑक्साइड आहे झाडे काय करतात हेच कार्बन डायऑक्साइड त्यांचे स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी वापरतात. ऑक्सिजन इज अ गिवन out in this process and gets added to the air again. These two a cycle in a nature. Oxygen is a given out in this process and gets added to the air again. तर ही जी प्रक्रिया आहे ऑक्सिजन तयार होण्याची हवेत मिसळण्याची ही पुन्हा पुन्हा होत जाते ही सुद्धा एक नैसर्गिक चक्र आहे. There are several other such cycles in a nature. Thus, there is a interaction amongst living things and between living and non-living things. म्हणजेच असे हे जे आपण चक्र बघितली ही जी चक्र आहेत अशी अनेक चक्र या एन्व्हायरमेंट मध्ये आहेत किंवा या परिसरामध्ये आहेत. तसेच लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा इंटरॅक्शन आहे म्हणजे सजीव सजीव यांच्यामध्ये सुद्धा आंतरक्रिया आहेत सजीव निर्जीव यांच्यामध्ये सुद्धा आंतरक्रिया आहेत. द इंटरॅक्शन गोज टू कंटिन्युअसली आणि असे हे जे आंतरक्रिया आहेत या सतत राहणारे आहेत. दिस हेल्प्स टू मेंटेन अ फूड चेन्स इन द एन्व्हायरमेंट. या सगळ्याचा उपयोग हा आपल्या निसर्गातील अन्न साखळी मेंटेन करण्यासाठी होणार आहे. व्हेन द व्हेरियस सायकल्स इन एन्व्हायरमेंटल गो ऑन अनइंटरप्टेड एन्व्हायरमेंटल बॅलन्स गेट्स मेंटेन्ड. जेव्हा आपल्या या परिसरामधील या ज्या अन्न साखळ्या आहेत ह्या सर्व ही जी चक्र आहेत किंवा अन्न साखळ्या आहेत ही अखंडितपणे चालू राहिली तरच आपल्या या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स होऊ शकतो किंवा पर्यावरणाचे संतुलन आपण राखू शकतो. So students, here is the end of this chapter. If you like this video, please press on a like button, comment this video and subscribe the channel. Thank you.